विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरता शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी। निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीत सूचना। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख। दिवाळीच्या शुभेच्छांकरता लावलेल्या बॅनरची चर्चा। नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानं कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू। नाशिकमध्ये गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोझरच्या मदतीनं तोडक कारवाई। पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त। नागपुरात उपचाराकरता आलेल्या मध्य प्रदेशातील आणखी एका मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू। उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ। कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 18 वर। आयोगाला बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना का लागतं? निवडणूक आयोगासोबत फडणवीस देखील वोट चोरीमधील पार्टनर आहेत। दोनों चोर है और मिल बांट के खा रहे हैं, असा गंभीर आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय। निवडणुकांमध्ये काहीतरी त्रुटी काढायच्या आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा हेच काम सुरू आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। निवडणुकां अगोदर 5-5 वर्ष पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत आणि आणखी किती पुढे ढकलणार, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय। ई-केवायसी साठी लाडक्या बहिणींसमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत। संकेतस्थळावर वारंवार एरर येत असून ओटीपी येत नसल्यानं लाडक्या बहिणींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं गेल्या वर्षी काढलेल्या आणखी 3 महामार्ग प्रकल्पांच्या कामाच्या निविदा रद्द केल्या जाणार आहेत। यामध्ये नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली या 3 महामार्गांचा समावेश आहे। सोन्याचे दर हे झपाट्यानं वाढत असून अजून उंचावण्याच्या अपेक्षेनं गुंतवणूकदारांनी सोन्याकडे धाव घेतलेली आहे। दागिन्यांसोबतच आता मोठ्या प्रमाणात पैसा गोल्ड ETF मध्ये वळत आहे। सप्टेंबर महिन्यात या डिजिटल सोन्यात विक्रमी गुंतवणूक झाली असून गुंतवणूकदारांचा कल स्पष्टपणे बदलताना दिसतोय। इंस्टाग्रामवरील किशोरवयीन वापरकर्त्यांना आपोआप PG-13 स्तरावरील कंटेंट पुरतं मर्यादित केलं जाणार आहे। पालकांची परवानगी घेतल्याशिवाय ही सेटिंग बदलता येणार नाही, अशी घोषणा मेटानं केली आहे। औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि सौंदर्य प्रसाधनांच्या गुणवत्तेवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन कायदा आणणार आहे। या कायद्यानुसार बाजारपेठेतील देखरेख आणि गुणवत्ता चाचणी प्रणाली अधिक बळकट केली जाणार आहे। राज्यातून मान्सून माघारी परतत असतानाच रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय। तर मुंबईत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून परतलेला आहे। राज्यात उन्हाचा चटका कायम असताना पावसासाठी पोषक हवामान आहे। आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। कोकण रेल्वे एकेरी मार्गाची असल्यानं रेल्वेगाड्या वेळेत धावण्यास अडथळा झालाय आणि त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास वेगवान होण्यासाठी दुहेरीकरण करणं आवश्यक आहे। त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनानं दुहेरीकरण करण्यावर भर द्यावा, अशी मागणी कोकणकरांनी कोकण रेल्वेकडे केलेली आहे।
मुंबईतल्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबांचा दिवाळीनंतर नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे। सध्या पहिल्या टप्प्यातील 8 इमारतींपैकी 5 इमारतींचं काम पूर्ण झालं असून ओसी मिळताच या रहिवाशांना नव्या घराचा ताबा दिला जाणार आहे। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे। गेल्या वर्षी राज्य शासनानं मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीर केलं। या आरक्षणाविरोधात डझनभर याचिका दाखल झाल्या। नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानं कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू। नाशिकमध्ये गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोझरच्या मदतीनं तोडक कारवाई। पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात। दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी वाटपाला मंजुरी। ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत। मतदार यादीत घोळावर बोट ठेवत ठाकरे बंधू आक्रमक। निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, महाविकास आघाडीची मागणी। इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिलेले नाहीत। कुणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे ठरले खरे। कांदिवली आणि नाशिकमधील मतदार याद्यांमध्ये घोळ समोर। राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद। मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे नेते अनुकूल असल्याची जोरदार चर्चा। मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनांमध्ये हाणामारी। नागपुरात उपचारासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील आणखी एका मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू। उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ। कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 18 वर। आणि भारत इराण नंतर आता अफगाणिस्तान समोरही पाकिस्तानची शरणागती। अफगाणिस्तानसोबत 48 तासांची शस्त्रसंधी।